ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बड़ी ग्राम सभा। बोलते आम्ही 8 दिवसात करून देतो, 8 महिने होऊन गेले, काही झालं नाही, नुसतं आश्वासन, नुसतं आश्वासन। एवढी ताकद ही आगरी माणूस ठेवतो। आम्हाला कोणतीही लॉ अँड ऑर्डर तोडायची नाही आहे। नमस्कार, व्हीटी लाईन स्टारवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत टेंबी खोडावे गावात। आज विठ्ठलवाडी जलसार विराथन टेंबी खोडावे ह्या काही गावांनी आज रस्ता रोको आंदोलन स्वीकारलेलं आहे। रस्ता रोको आंदोलन आगरी सेनेमार्फत होत आहे। जाहीर निषेध केला जातोय L&T कंपनीचा, कारण बुलेट ट्रेन संदर्भात ज्या कोणाच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनीमार्फत मिळणारा मोबदला ह्या लोकांना मिळालेलाच नाही आहे। ह्या बुलेट ट्रेनच्या बोगस कारभारामुळे येथील गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। आज कोणाच्या घराला तडा गेलेला आहे तर कोणाच्या बोरवेलचं पाणी गेलेलं आहे, गावातील एखादी शाळा तुटलेली आहे तर गावातील एखादी पाण्याची टाकी तोडीस आलेली आहे। अनेक समस्या, मात्र एकही उपाय नाही, ना उपाययोजना ना अधिकाऱ्यांशी भेट। आपला प्रश्न ऐकून घेईल कोण, तर प्रश्न ऐकायलाच कोण तयार नसताना समोर आली ती म्हणजे आगरी सेना। आगरी सेनेने भूमिपुत्रांना कळकळीचे आवाहन केले होते की सर्वांनी आपण एकत्र येऊया, संघटित होऊया, आणि जर आपण एकत्र आलो तर आपले प्रश्न आपण पुढपर्यंत घेऊन जाऊ शकतो। कारण चारही ग्रामसभेपैकी पाण्याची प्रश्न आज ह्या भूमिपुत्रांना समोर जावं लागत आहे, कारण पिण्याच्या पाण्याची ह्या परिसरात समस्या येऊ लागलेली आहे। आज जवळच असलेल्या करवाले धरणातून ह्यांना मिळणारं पाणी हल्ली मिळण्याचं झालेलं आहे। भविष्यात सफालेतील वाढत्या लोकवस्तीत ते मिळणं अजून कठीण होईल। माजी जाणत्या व्यक्तीने किरेपाडा विराथन येथे डोंगरामध्ये एक बंधाऱ्याचा प्रस्ताव रखला होता, परंतु त्याच जागेतून नेमका बुलेट ट्रेनचा मार्ग गेला आणि त्या बुलेट ट्रेनमुळे आज तो बंधारा भविष्यात होऊ शकत नाही। ही देखील एक चिंतेची बाब निर्माण झालेली आहे। समोर आपण जो डोंगर पाहत आहात त्या डोंगराळ भागात एक बंधारा तयार होणार होता, परंतु नाही, आता तो शक्य नाही। आणि आता काय करावं, आता काय उपाय आहे, आपल्याला पाण्याचा प्रश्न आपण कसा सोडवू शकतो, हे देखील ह्या मोर्चाचा महत्त्वाचा मुद्दा होता। आणि अनेक असे प्रश्न आहेत, अनेक अशा समस्या आहेत ज्यांना गावकरी सामोरे जात आहेत। L&T कंपनीचे अधिकारी टेंबीखोडे गावा येथील रस्त्यावरील पूल धोकादायक असल्याने अवजड वाहनांना त्वरित बंद करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना दिलं होतं। कारण हा रस्ता आहे जो टेंबीखोडा सफाले रस्ता आहे, या रस्त्यावरून अनेक अवजड वाहनं ये-जा करतात। ह्या कंपनीची L&T कंपनीची अवजड वाहनं त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने रस्त्यावरून येत असताना रस्त्याची दुर्गती झालेली आहे। चांगले रस्ते आता खराब होऊ लागलेले आहेत। अनेक ज्या मोरी आहेत, अनेक जे पाणी जाण्यासाठी आपण पावसाळ्यात उपाययोजना करतो, पाईप टाकतो, ते पाईप आता मोडकळीस आलेले आहेत आणि म्हणून गावकऱ्यांचं येणं जाणंसुद्धा धोक्याचं होऊ लागलेलं आहे। अवजड वाहनं सुसाट वेगाने जातात आणि त्या वेगामुळे बाजूच्या लोकांना किंवा अजून येण्या जा करणाऱ्या लोकांना देखील त्रास होऊ लागला आहे। अनेक अपघात होऊ लागलेले आहेत। म्हणून ह्या L&T कंपनीच्या विरोधात आज हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। रस्ता रोको आंदोलन स्वीकारलेलं आहे। 2023 साली टेंबीखोडे ग्रामपंचायतीने 1,50,000 लिटर कॅपॅसिटीची टाकी जी होती, ती टाकी आता ह्या व्हायब्रेशनमुळे, बुलेट ट्रेनच्या स्फोटकामुळे आता ती मोडकळीस आलेली आहे। आणि बाजूलाच असलेली एक शाळा, तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता धोका निर्माण झालेला आहे। कधी ती टाकी पडू शकते आणि त्या मुलांची जीवहानी होऊ शकते, अवजड वाहने झालेली आहे, घेऊन जातात आपल्या रस्त्यावरून, आणि त्यामुळे आमच्या या परिसरात म्हणजे विटी परिसरात किंवा या परिसरात रस्त्यावरून एवढी मोठी अवजड वाहने जातात, त्यामुळे गाडी जाताना ती होडीसारखी तरंगते, जर साईडला कोणी उभा असला तरी पण त्याचा अपघात होऊ शकतो। आणि इथून जाताना जे आपले मेन रोड आहे तिथून खड्डे लागलेले आहेत, त्या रस्त्यात जाताना सुद्धा आपली जी परिवहनची वाहने येतात आणि ज्या आपली खाजगी वाहने येतात त्या लोकांना सुद्धा हे लोक रस्ते देत नाही, साईड देत नाही, ते लोक मध्ये रस्त्यावर चांगले मधोमध करतात आणि आपल्या लोकांना। मित्रांनो, गेली हे बुलेट ट्रेनचे जे प्रताप चाललेले आहेत गेली 5 वर्षापासून आम्ही भोगतोय, आणि त्या कलेक्टर ऑफिस आणि प्रांत ऑफिसचे आम्ही मुंबईत झिजून थकलेलो आहे। आम्ही अनेक वेळा त्यांना निवेदन दिलेलं आणि त्यांच्या पोच सुद्धा आपल्या आहेत की 2023 पासून आम्ही ह्या
शाळेजवळ असलेल्या प्रचंड टाकीला धोका होऊ शकतो हे आम्ही ग्रामसभेच्या ठरावामध्ये त्यांना दाखल केलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की इथे ही शाळेतली मुलं भले माझे नसतील पण गावातली आहेत ती आमचीच मुलं आहेत, उद्या त्यांच्या जीवाला धोका होऊ नये हे आम्ही त्यांना 2023 आम्ही पत्र दिले. तर माझ्याकडे आमच्या गावात मोठं 15 एकरचं तलाव आहे, त्याच्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे आणि जेवढं पाणी तुम्हाला लागेल तेवढं आम्ही आमच्या परीने देऊ. या शासनाच्या अटीने निवड राखून मी सहकार्य करेन. शेवटी माझा इथे सगळा आगरी समाज बांधव आहे, त्यांच्यासाठी माझे सदैव प्रयत्न राहतील. जय आगरी. पण ब्लास्ट झाल्यामुळे ते सुद्धा गेलं, जे होतं ते सुद्धा गेलं. आणि किरीपाडा रस्त्याचे एकदा असेच सर्वजण जमले असताना आम्ही मागणी केलेली की किरीपाडा रस्ता खूप खराब झालेला आहे. बोलते आम्ही 8 दिवसात करून देतो. 8 महिने होऊन गेले, काही झालं नाही. नुसतं आश्वासन. आज आभार मानावे लागेल कैलास काकाचे की त्यांनी हा समस्त आगरी समाज एकत्र केलेला आहे. एकोपाने राहता आलं तर या समाजाचं होईल भलं एवढे 2 शब्द पूर्ण करतो. तुम्हाला माहिती नसेल, शासनाचा तिथे बोर्ड लागलेला आहे, शासनाने तुम्हाला पत्र दिलेलं आहे. कारण शासनाने सांगितलेलं आहे की अवजड वाहनं म्हणजे कोणाची तुमची तर आहेतच, पण दुसऱ्यांची पण ते अवजड वाहन येणार नाही. मग आम्ही रेल्वेच्या डायरेक्ट ही अवजड वाहन आम्ही त्याच्या विरोधात नाही, बाकी त्यांनीच ही आमची मोडी तोडलेली आहे. 100% जबाबदार तेच आहे. म्हणून आम्ही त्यांनीच ही आमची मोडी बांधून दिली पाहिजे. तुम्ही कुठूनही पैसा आणा, कुठेही जा, पण आमची ती मोडी बांधून दिली पाहिजे. तसं त्यांना पत्र दिलं आहे, तसं त्यांना कोटेशन किती लागलं ते दिलेलं आहे. म्हणून परत तुम्ही पळसाव करू नका. तुमच्या मागे आम्ही सतत लागणार आहोत. तुमचा पिछा केल्याचा आम्ही सोडणार नाही. प्रकल्पाने आपल्या गरिबांचा काय फायदा आहे का फायदा? गरिबांचा फायदा आहे का? आज या ठिकाणी 4 सरपंच एकत्र आल्यात. या 4ही सरपंचांनी भाषण करताना काय सांगितलं? एक सरपंच सांगतात आमच्या गावात पाणी नाही, दुसरे सरपंच सांगतात आमच्या गावची मोरी मोडले, तिसरे सरपंच सांगतात की आमच्या तिथे अंगणवाडी कोसळले. ह्या काय मागतायत? एका तरी सरपंचाने किंवा एका तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचा बंगला बांधून द्या किंवा आम्हाला एक गाडी घेऊन द्या, आम्हाला काहीतरी घेऊन द्या असं सांगितलं का? अरे आम्हाला आमच्या भारत देशाला स्वतंत्र होऊन आज 78 वर्ष झाली. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारखे शहीद लोक फासावर चढली. त्यांचं स्वप्न काय होतं की माझा भारत देश कसा असला पाहिजे. आणि आज 78 वर्षानंतर सुद्धा माझ्या आदिवासींना, आगरींना, कोळ्यांना, इथल्या भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते. कशासाठी? पिण्याच्या पाण्यासाठी. लाज वाटली पाहिजे इथे बसलेल्या आमदार, खासदार आणि सरकारला. बरोबर आहे की चुकीचं आहे? माझं म्हणणं बरोबर आहे ना? अरे जे कॅमेरे तुम्ही आज आमच्या डोक्यावरून फिरवताय, हेच कॅमेरे तुम्ही त्या कंपनीमध्ये आणि आमच्या गावामध्ये फिरवले पाहिजे. आमच्या आग्र्यांची, कोळ्यांची घरं कशा पद्धतीने तडीस गेल्यात हे त्या कॅमेऱ्याचे डोळे फुटले का तुमचे डोळे फुटले? शांततेने आगरी कोळी समाज इथं बसलेला आहे. लक्षात घ्या, आगरी कोळी आदिवासी हा इथला भूमिपुत्र आहे. आणि तुम्ही आमच्या गावामध्ये पाहुणे आलेत, पाहुण्यांनी पाहुण्याच्या पद्धतीने जायला पाहिजे. जर तुम्ही मुजोरी केली तर हा आगरी कोळी हात पकडल्याशिवाय शांत राहणार नाही. लक्षात घ्या. अरे कोणाच्या विकासासाठी तुम्ही आणताय ते सगळं? आज पण आम्हाला विरारवरून धानोऱ्या जायचं असलं तर ट्रेनचं तिकीट नाही काढत. किती ट्रेनचं तिकीट आहे? 15 रुपये. पण 15 रुपये वाचवण्यासाठी आम्ही विदाऊट तिकीट जातो आणि विदाऊट तिकीट येतो. भावांना आणि बहिणीला लक्षात घ्या, जर उद्या बुलेट ट्रेन आली तर यांच्या आईचे नवरे आपल्याला विदाऊट तिकीट जाऊ देतील का? अरे गरिबांना सत्यानाश करून तुम्ही जर विकास सांगत असाल तर असा विकास तुमच्या चुलीत झाला तो विकास, याच्यापेक्षा बेकार शब्द वापरला होतो. पण इथं बाया बसल्यात, याला अजून बेकार शब्द आहेत. याला विकास सांगतात का? ज्या विकासाने आमची घरे उद्ध्वस्त होणार असतील, आमचं पाणी जात असेल, असा विकास सांगितला जाईल का? त्या दादांनी सांगितलं की आम्हाला सरकार सांगते तीव्राची झाडे कापू नका.
मला आज या तुमच्या माध्यमातून यांना सांगायचं आहे, ह्या जंगलातली झाडं सरकारच्या बापाने काही मुदूर मिळवली का? अरे हे जंगल आम्ही टिकवलेलं आहे, आम्ही वाचवलेलं आहे. झाड कसं तोडायचं आणि झाड कसं टिकवायचं हे आम्हाला तुम्ही शिकवू नका. आणि कॉलनीमध्ये जाऊन बघा आणि तुमच्या बुलेट ट्रेन, हायवे, बडोदरा हे जे एक ना अनेक प्रकल्प जात आहेत, याच्यात मोठमोठी झाडं कत्तल केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सांगतात का मेरे माँ के नाम एक झाड लगाओ. इकडची आमची मोठी मोठी वर्षानुवर्षापासून असलेली झाडं ही कत्तल करून टाकले. तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा. आमच्या आग्र्यांची, कोळ्यांची, आदिवासींची होळी करताना, कंपाऊंड करत असताना होळीला आम्ही लोक पूर्वी तारेचं कंपाऊंड नव्हतं, भिंतीचं बांधकाम नव्हतं, तेव्हा आमची लोक झाडं लावायची. आज पण आमची लोक सांगतील का माझ्या आजोनी लावलेला हा माड आहे, माझ्या पंजोनी लावलेला तो ताड आहे. पण आज ती झाडं उद्ध्वस्त करण्याची काम या प्रकल्पग्रस्तांनी केलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि या चोरांच्या आज उलटा बोंबा चालू झालेला आहे. जिथपर्यंत आपल्या गावापाड्यातले लोक संघटित होत नाही, एकत्रित होत नाही, तिथपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या चारही सरपंचांना मी सांगू इच्छिन की आपल्या देशाच्या संविधानाच्या कायद्याने आपल्याला दिलेला अधिकार आहे. ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा. तर माझ्या ग्रामसभेने ठरवलं की या गाड्या आणि हे प्रकल्प आमच्या गावात नको, तर नकोच नको. आणि कॉमन शेतकऱ्यासाठी काय विषय नाही, बरोबर ना, शेवटी काय तरी केलेला असेल तर दाखवावा. त्यांच्यासाठी 25-50 लाख करोड रुपये काय जास्त गोष्टी नाही, एवढं आमचं. आणि तो का मी मागतोय का एलएनटीने तो डॅम डॅमेज केला, त्यांची लाईन गेल्यामुळे तो डॅम तिकडे होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही ही प्रस्तावना 5 वर्षापूर्वी केलेली ती आज होऊ शकत नाही. कोणामुळे? त्या एलएनटीने. म्हणून त्यांनी पाण्याचा जो त्यांच्यामुळे जे गावाचं नुकसान झालं तो त्यांनी भरून द्यावं. सिंपल मागणी आहे साहेब, आपण याच्यावर बोलावं. थोडा मागे मागे कोटेकर. आम्ही एक एक मागणं आपल्याला देतो आहोत, तुम्ही त्याचं निरसन करावं आणि तुमची एक सही पाठीमागे करून खाली बस. आम्ही तुमच्या समोर दिलेलं आहे. आपण रेव्हन्यूचे आहेत, पोलीस प्रशासन आहे. आमचं म्हणणं काय, थोडंसं वाचा. आम्हाला रिटर्न मध्ये शेतकऱ्यांना दाखवायचं आहे की बाबा यांनी घेतलेली आहेत. आजच्या आज कामं होणार नाहीयेत, आम्हाला पण कळतं साहेब, आजच्या आज कामं होणार नाहीयेत. पण जी कामं आजच्या आज होतात ती आजच करा. आणि जी करायची ती कलेक्टरकडे बसू आणि त्याचा मार्ग कसा लावायचा आज शेतकऱ्यांसमोर आपण दाखवतो. बरोबर सर बोला. आमचं सिंपल म्हणणं आहे की CSR फंडनी आपल्या याच्यामध्ये हे मागणी करा की एक आपली सही करावी. आपला आभारी करा सही. एक कॉपी तुम्हाला, सगळ्या कॉपी तुम्हाला येतील. त्याची कॉपी नाही कॉपी ओसीची कॉपी. किरण कुठे आहे? ओसी किती आहे त्याच्यात? बरोबर नाहीये काय जाईल ओसी असेल. सर तुम्हाला एक कॉपी देतो, तुम्हाला PDF करून पाठवून देतो. तुमची PDF करून पाठवून देतो. मी देतो ना तुम्हाला, इमिजिएटली देतो तुम्हाला. PDF करून सगळ्या फाईल येतील, एवढी विश्वास ठेवा. इकडे आपली साईन आहे, जिल्हाधिकारी करता. काही बोला. हॅलो, विटनेस राहायला लागेल आपल्याला. शेतकऱ्याचं काम आहे, शेतकऱ्याचं काम आहे विटनेस. कारण काय, आमचा एलएनटीवर विश्वास नाही, आम्हाला तुमच्यावर आणि रेव्हन्यूवर विश्वास आहे. बरोबर की नाही? आपण पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून नाईक साहेब आपला खरोखर मी आभारी आहे. आपल्याला 13 ठिकाणी सही करायला लागणार आहे साहेब, 11 ते 13 ठिकाणी. एकदा पोलीस प्रशासनाचे आभार माना, मोठ टाळ्या वाजून विकास नाईक साहेबांचे आभार माना. आपले SP साहेब आहेत. माननीय विकास नाईक साहेबांना 2 शब्द बोलायला दे. उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि आपले बाधित शेतकरी सर्व, आपले ह्या ज्या मागण्यांचे विषय आहे हे विषय काल आमच्यापर्यंत आले होते. आम्ही पाटील साहेब आणि सर्व एकत्रित बसलो होतो. सविस्तररित्या त्यांनी आम्हाला हे विषय समजून सांगितल्यानंतर
LNTचे काही पदाधिकारी आणि त्यांचे जे कार्यकारी इथले प्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना आम्ही बोलावून परत एकत्रितरित्या मीटिंग घेतली. की आज आपल्याला आपली जीत निश्चित आहे. घ्या.